श्रीकृष्ण एक आगळं वेगळं दैवत. प्रेम त्यानं राधेवरही केलं आणि अर्जुनावरही केलं. राधा आपली नव्हती आणि होणारही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती. पण हे असूनही त्यानं ही दोन्ही नाती अतिशय समरस होऊन निभावली. एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्य अभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यातही तो परत कधीच आला नाही. अत्यंत उत्कटपणे नाती निभावूनही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला, परत कधीच परतून न येण्यासाठी. त्याची त्याला कधी खंत वाटली ना कधी खेद झाला. राधेबरोबर प्रेमाचे हळुवार नाते त्याने जपले, यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सूर कधी बहरले नाहीत असं कधीच झालं नाही. ज्या उत्कटतेनं त्यानं राधेसाठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळुवार अनुभव दिला, तसाच अर्जुनाबरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कूटनीतीने गाजवले. एकापेक्षा एक अभेद्य, अमर आणि महावीर योद्धे त्याने लिलयावरती ढगात पाठवले, जे त्याचे शत्रू नव्हते. पण नाते जपताना त्याने तुझं माझं याचा त्याग केला होता. हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही, कारण तो कृष्ण होता. संभवामी युगे युगे असं त्याचं स्वतःचं वचन आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता, आहे आणि राहील. गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला शोधण्याची. आयुष्यात कधी कोणाला गुरु करायचा असेल तर नेहमी कृष्ण हा समोर असू द्या. प्रेमळ, जिवलग, धुरंधर राजकारणी, कूटनीती अशा वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत तो स्थिर राहिला आहे. जितक्या कणखरपणे सुदर्शन चक्र तो पेलावतो, तितक्याच हळुवारपणे जो बासरी पकडतो तो कृष्ण आहे. आणि एवढंच काय, तर काही मिनिटातच महाभारत संपवण्याची ताकद असतानाही हातात शस्त्र न घेता अर्जुनाचे सारथ्य करतो तो कृष्ण आहे. वृंदावन सोडून गेल्यावर राधा कृष्णाची पुन्हा भेट कधीच झाली नाही, पण राधा कृष्णाच्या गोड आठवणीत जगत राहते. मुळात हे प्रेम तुमच्या माझ्या उथळ प्रेमाच्या कल्पनांमध्ये बसत नाही. राधाकृष्णाच्या प्रेमाला भक्ती आणि श्रद्धेची झालर आहे. कधीतरी कुणाच्या प्रेमात अशी समाधी लागते की आपल्याला आपल्यातली राधा सापडते. सगळं जग आपलं वस्त्रहरण करायला टपलेलं असतानाही कोणती तरी अज्ञात शक्ती धावून येते आणि मग आपल्याला आपल्यातली द्रौपदी लपवता येत नाही. कधीतरी वाटतं सगळं संपलं, आता शस्त्र खाली ठेवावं, पण तितक्यात कुणीतरी पाठीवर थाप मारत तू लढ म्हणत आधार देतं. तेव्हा वाटतं कृष्ण सापडला. कुणाला कृष्ण सापडतो तर कुणी आयुष्यभर कृष्णाच्या शोधात भटकत राहतो. जरा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा, कृष्ण आपल्याला आपल्यातच सापडेल. एकदा का कृष्ण सापडला आणि तो समजला की महाभारत तुम्ही जिंकलात म्हणून समजा. जय श्री कृष्ण.